नमस्कार, मी मृणाली पिळणकर। मी पाहत आहात LS मराठी। महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा। पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी। बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न। सुनेत्रा पवारांकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा। बीडचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर, पवारांचं वक्तव्य। भावना व्यक्त करताना सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर। अजित पवारांनी बीडकरांसाठी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार, सुनेत्रा पवारांचं आश्वासन। पालकमंत्री दत्तात्रय भरणेंच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न। जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि शिक्षक आमदारांसह विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित। कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कर्जमाफीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात। इडोळी यांनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्याचा दिला होता इशारा। सिंधुदुर्गात पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन। सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीनं परेड। जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांची उपस्थिती। पिंपरी चिंचवड येथील बेपत्ता महिलेचा मृतदेह सिंहगड परिसरात सापडला। पुढील तपास पोलिसांकडून सुरू। आरटीई प्रवेशासाठी 40,000ची लाच घेताना खासगी इसमाला रंगेहात पकडलं। सापळा रचत पोलिसांची कारवाई। शासकीय कामासाठी कोणताही अधिकारी लाच मागत असल्यास तात्काळ अँटी करप्शन ब्युरो यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन। सांगलीच्या पलूसमध्ये शेतकऱ्यांचा सामुदायिक आत्मदहनाचा इशारा। पाण्याअभावी शेती वाळून जात असल्यानं शेतकरी आक्रमक। भंडाऱ्यात पोल्ट्री फार्मवर चौकीदार असलेल्या 65 वर्षीय वृद्धाची हत्या। हत्येप्रकरणी 2 आरोपींना अटक। जादूटोण्याच्या संशयावरून हत्या केल्याची माहिती। भंडाऱ्यात कबाडी गोडाऊन आगीत जळून खाक। भंडाऱ्याच्या तुमसर येथील घटनेत लाखो रुपयांचं नुकसान। या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी।